नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज मी घेऊन आलेलो आहे समर्पण 2.0 म्हणजे काय समर्पणचा आपला एक प्रोग्राम आहे. कशाबद्दलचा प्रोग्राम आहे तर थोड्या गोष्टी क्रिस्टल क्लिअर ठेवतो. खूप कमी वेळात मला गोष्टी सांगायच्यात कारण माझं म्हणणं आहे की तुम्ही हे न चुकता ऐकावं. तर बेसिकली हा प्रोग्राम कशाबद्दल आहे? हा प्रोग्राम आहे आन्सर रायटिंग बद्दल. कशाबद्दल? आन्सर रायटिंग बद्दल. सगळ्यात महत्त्वाचे 2 ते 3 कॅरेक्टर सांगतो. त्याच्या अगोदर याची गरज काय आहे सांगतो. तर यूपीएससीची एक्झामिनेशन आणि एमपीएससी नवीन पॅटर्न जी आहे ही जर तुम्हाला क्लिअर करायची असेल तर तुम्ही किती हुशार आहात, किती सिन्सिअर, हार्डवर्किंग, डेडिकेशन, इंटेलिजंट, कॉलेज कोणते, 10वी% 12वी% या सगळ्या गोष्टी इममटेरियल आहेत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे तुम्ही आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस किती केलेली आहे आणि ही आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस करत असताना तुमचा लँग्वेजवर किती कमांड आहे. आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस आणि लँग्वेजवर असणारी जी कमांड आहे या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत, सगळ्यात जास्त महत्त्वाच्या. मग या पर्टिक्युलर केसमध्ये आन्सर रायटिंग वर कमांड मिळवणं, लँग्वेज खूप चांगली इम्प्रूव्ह करणं हे टास्क तुम्ही आमच्यावरती सोडून द्या. पण यासाठी तुम्ही पैसे चार्ज करणार आहात का? बिलकुल नाही. तर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. ज्ञानदीप अकॅडमीचा हा समर्पण 2.0 नावाचा जो प्रोग्राम आहे हा कम्प्लिटली फ्री आहे. लक्षात घ्या, हा काय कम्प्लिटली फ्री आहे. याला तुमच्याकडनं कोणतेही पैसे चार्ज केले जाणार नाहीत. काय आहे यामध्ये? मी काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट हा काय आहे तर हा आमचा आन्सर रायटिंगचा कम्प्लिटली फ्री असणारा प्रोग्राम आहे. यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं पेमेंट करायचं नाहीये. हा कसा आहे? हा फ्री प्रोग्राम आहे. बरोबर. मग यात काय असणार आहे, कसं असणार आहे, मी तुम्हाला एक एक मुद्दा उलगडून सांगतो. त्याच्या अगोदर उत्तर लेखनाचा सराव आहे, आन्सर रायटिंगचा सराव आहे, फ्री असणारा हा प्रॅक्टिस आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, एका आठवड्यामध्ये 3 दिवस हे लेक्चर चालणार आहे. पण महत्त्वाची गोष्ट, आमच्या समर्पणच्या 2 बॅचेस आहेत. एक बॅच जी कम्प्लिटली मराठीमध्ये चालेल, दुसरी बॅच जी कम्प्लिटली इंग्लिशमध्ये चालेल. म्हणजे काय? तर ज्ञानदीप अकॅडमीच्या आन्सर रायटिंगच्या फ्री सरावाच्या 2 बॅचेस आहेत. एक मराठीमध्ये असणार आहे, दुसरी इंग्लिशमध्ये असणार आहे. बरं, याचा वेळ काय असणार आहे? तर मित्रांनो याचा वेळ असणार आहे एका आठवड्याभरामध्ये फक्त 3 दिवस. त्याच्या पलीकडे महत्त्वाची गोष्ट काय आहे? तर हा जो सराव आहे हा सराव प्रत्येक दिवशी, ज्या दिवशी लेक्चर असणार आहे त्या दिवशी 2 तासांचा असणार आहे. हा प्रोग्राम कसा रन होणार आहे मी तुम्हाला एक एक मुद्दा महत्त्व उलगडून सांगतो. फक्त तुमच्यासाठी सांगायचं होतं की हा सराव कम्प्लिटली मोफत मधला असणार आहे. यामुळे याचा नक्की तुम्ही सगळ्यांनी फायदा घ्या. तुम्हाला बेनिफिट मिळेल. कारण जर तुम्ही आन्सर रायटिंग केली नाही, जर समजा तुम्ही या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने लँग्वेजवर काम केलं नाही तर तुम्हाला फायदा होणार नाही. त्याच्या अगोदर आपल्या ज्ञानदीप अकॅडमीच्या बॅचेस बद्दलची माहिती सांगतो. तर ज्ञानदीप अकॅडमीमध्ये राज्यसेवेच्या नवीन पॅटर्नच्या बॅचेस कुठं कुठं सुरू होत आहेत. महत्त्वाची गोष्ट, ज्ञानदीपची राज्यसेवेच्या नवीन पॅटर्नची पुण्यामधली जी बॅच आहे ही 10 जूनला सुरू होतीये. डेट लक्षात घ्या, 10 जूनला पुण्यामधलीच इंग्लिश मीडियमची. आम्ही दरवर्षी इंग्लिश मीडियमची राज्यसेवेची बॅच घेतो. लक्षात घ्या, आमची राज्यसेवेची इंग्लिशची बॅच कम्प्लिटली सेपरेट असते. आम्ही राज्यसेवेच्या इंग्लिशच्या बॅचच्या मुलांना यूपीएससी बॅचमध्ये बसून फसवत नाही. म्हणून सांगतो, आमची राज्यसेवेची, यूपीएससीची आणि राज्यसेवेची राज्यसेवेची मराठीची आणि राज्यसेवेची इंग्लिशची बॅच कम्प्लिटली सेपरेट आहे. तर राज्यसेवेची इंग्लिशची कम्प्लिटली सेपरेट असणारी बॅच आमची सुरू होतीये 16 जूनला. सोबतच या वर्षीपासून आम्ही नाशिकला विद्या विकास सर्कल या ठिकाणी राज्यसेवेची बॅच लॉन्च करतोय नवीन पॅटर्न मध्ये. कम्प्लिटली पुण्याच्या धर्तीवरती नाशिकला फीस असणार, बॅच सुरू होणार आहे 2 जूनला. त्यासोबत महत्वाची गोष्ट, जे सगळे विद्यार्थी पुण्यामध्ये येऊन तयारी करू शकत नाहीत, गोष्टी डिफिकल्ट आहेत, गोष्टी सोयीच्या नाहीत, समजून अवघड होऊ शकतं, त्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी मराठीमधली राज्यसेवेची ऑनलाईनची बॅच सुरू होते 10 जूनला. याची फीस असणार आहे फक्त 50,000 रुपये आणि ही फीस तुम्ही प्रत्येक महिन्याला 10,000 असं तुम्ही 5 महिने पे करू शकता. दुसरी महत्वाची गोष्ट, ज्ञानदीपची इंग्लिश माध्यमाची ऑनलाईन वाली जी बॅच आहे 16 जूनला सुरू होतीये. याची परत फीस आहे 50,000. ही प्रत्येक महिन्याला 10,000 असं तुम्ही पुढचे 5 महिने पे करू शकता. हा ज्ञानदीपच्या राज्यसेवेच्या बॅचचा सगळा टाइम टेबल आहे. नक्की फॉलो करा. याबद्दल जर काही डाऊट असेल तर फोन नंबर सांगतो, 88 06 277 677. दुसरा नंबर आहे 95 11 28 0465. आणि जर समजा तुम्हाला ऑनलाईन बॅच बद्दल माहिती हवी असेल तर नंबर आहे 90 11 66
10 20 हा नंबर आहे. सो बेसिकली या 3 पैकी कोणत्याही फोन नंबरवरती ऑफलाईन बॅचेससाठी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करावा, ऑनलाईन बॅचेससाठी या नंबरवरती कॉन्टॅक्ट करावा. फोन करण्याची वेळ आहे शक्यतो सकाळी 10:30 वाजल्यापासून ते संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत. यावेळी तुम्ही कॉल करून नक्की याचा बेनिफिट घेऊ शकता. चला, हे झालं राज्यसेवेच्या बॅचच्या टाइम टेबल बद्दलची माहिती. दुसरं महत्वाचं आहे आमच्या युपीएससीच्या बॅचेस. युपीएससी आम्ही फक्त पुण्यामध्ये घेतो. आमची पुण्यामधली युपीएससीची मराठी माध्यमाची बॅच सुरू होतीये 23 जूनला. लक्षात घ्या, आमची युपीएससीची मराठी माध्यमाची बॅच सेपरेट आहे. आम्ही एमपीएससीच्या मराठी माध्यमाच्या मुलांना बसवत नाही. युपीएससी बॅच सेपरेट आहे, एमपीएससी बॅच सेपरेट आहे. युपीएससी मराठी माध्यम सुरू होते 23 जूनला पुण्यामध्ये. इंग्लिश माध्यम सुरू होते 16 जूनला. ऑनलाईन बॅच आमची सुरू होते मराठी माध्यमाची युपीएससीची 10 जूनला. याची फीस आहे 60,000 रुपये आणि ऑनलाईन इंग्लिशची सुद्धा फीस आहे 60,000 रुपये. ही बॅच तुम्ही जॉईन करू शकता. यासाठी टप्प्यात प्रत्येक महिन्याला 12,000 रुपये असं 5 महिने तुम्ही याची फीस पे करू शकता. हे महत्वाचं का आहे? कारण तुम्हाला गोष्टी प्रिपेअर करणं सोपं होऊन जाणार आहे. सर, राज्यसेवेच्या आणि युपीएससीच्या बॅचेस झाल्या. आता आपण आपल्या महत्वाच्या समर्पणच्या प्रोग्रामकडे येऊया. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपण जेव्हा आपण समर्पणच्या प्रोग्राम बद्दल बोलतोय, हा सुरू केव्हा होणार आहे? महत्वाची गोष्ट, आपला जो समर्पण याचा कालावधी 1 वर्ष आहे. जून 2025 ते डिसेंबर 2025. जून 2025 ते डिसेंबर 2025 आमचा टाइम पिरियड असणार आहे. महत्वाची गोष्ट, जेव्हा डिसेंबरला आम्ही तुमच्याकडनं हे सगळं आन्सर रायटिंग करून घेऊ, त्याच्यानंतर 0th अटेम्प्ट असणार आहे. 0th अटेम्प्टचा अर्थ काय? जेव्हा तुम्ही आयोगाची ऍक्च्युअल परीक्षा देता त्याला आपण म्हणतो फर्स्ट अटेम्प्ट. फर्स्टच्या अगोदर काय असं 0th असतं. सो 0th अटेम्प्ट म्हणजे तुम्ही आयोगाच्या धर्तीवरती इथलच्या एखाद्या कॉलेजमध्ये जाऊन कम्प्लिटली ही एक्झाम देऊ शकता. त्याच्यानंतर सेम आम्ही समर्पण सुरू करणार आहोत जानेवारी नंतर प्रिलिमसाठी. सध्या फक्त आम्ही मुख्यबद्दल बोलत आहोत. हा प्रोग्राम हायब्रिड असणार आहे. हायब्रिडचा अर्थ काय? वर्गामध्ये आम्ही ऑफलाईन घेणार आहोत आणि हे जे ऑफलाईन असणार आहे युट्यूबला जशाला तसं लाईव्ह असणार आहे. युट्यूबला लाईव्ह असणार आहे. युट्यूबला हे फ्री सुद्धा असणार आहे. त्यामुळे हा प्रोग्राम कसा आहे? हायब्रिड आहे, जो तुम्हाला मिळू शकतो. महाराष्ट्रातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यातला विद्यार्थी हा आमचा हायब्रिड प्रोग्राम युट्यूबला फ्री मध्ये बघू शकतो. आणि जर समजा विद्यार्थी पुण्यामध्ये असेल तर तो विद्यार्थी पुण्यामध्ये येऊन आमच्या अलका टॉकीज चौकातल्या या पर्टिक्युलर बॅचला मोफत मध्ये बसू शकतो. त्याला या ठिकाणी येऊन आन्सर रायटिंगच्या या समर्पणच्या बॅचला बसण्यासाठी 1 रुपया सुद्धा फीस पे करण्याची गरज नाही. महत्वाचं काय आहे तर पहा, प्रत्येक वीक मध्ये कसं असणार आहे? प्रत्येक वीक मध्ये आठवड्याभरामध्ये 3 दिवस सेशन असणार आहे. 3 दिवस सेशन, पण लक्षात घ्या मराठीचे 3 वेगळे सेशन असणार आहेत आणि इंग्लिशचे 3 वेगळे सेशन असणार आहेत. मी तुम्हाला मगाशी क्लिअर केलं, आमची समर्पणची मराठीची बॅच कम्प्लिटली वेगळी आहे आणि इंग्लिशची बॅच कम्प्लिटली वेगळी आहे. दोन्ही बॅच मध्ये कोणत्याही पद्धतीने मिक्सिंग केलं जाणार नाही. यामध्ये हे जे 3 आठवडे आहेत, 3 दिवस आहे, मग 2 वीक जीएस असणार आहे, 1 आठवडा एसए आणि इथिक्स असणार आहे. परत हा आठवडा संपला की परत मग म्हणजे पॅटर्न असणार 2 वीक जीएस, 1 वीक इथिक्स आणि एसए, परत 2 वीक जीएस, 1 वीक इथिक्स आणि एसए, परत 2 वीक जीएस आणि 1 वीक इथिक्स आणि एसए. सो या पद्धतीने आम्ही आन्सर रायटिंग घेणार आहोत. सगळ्यात महत्वाची गोष्ट, दररोज न चुकता 2 तास असणार आहे. ज्या दिवशी सेशन आहे याचा वेळ असणार आहे संध्याकाळी 5 ते 7. मग प्रोग्राम कसा रन होणार आहे तर पहा, 5 ते 7 ज्यावेळेस तुमचा प्रोग्राम असणार आहे, आमचं टार्गेट आहे की या 5 ते 7 मध्ये आम्ही तुमच्याकडनं 8 प्रश्नांचं विश्लेषण करून घेणार आहोत. 8 प्रश्न. 8 प्रश्न म्हणलं की प्रत्येक प्रश्नाला 15 मिनिट पर प्रश्न. आता आपण जर 15 मिनिटांचा विचार केला तर इथं लक्षात घ्या, जे पहिले 5 मिनिट आहेत हे 5 मिनिट आम्ही विद्यार्थ्याला देणार आहोत. कशासाठी? ब्रेन स्टॉर्मिंग साठी. त्याने इथं यायचंय, तो प्रश्न वाचायचा आहे, ब्रेन स्टॉर्मिंग करायचे. ब्रेन स्टॉर्मिंग नंतर इथं आम्ही त्याला स्ट्रक्चर मेकिंगला 5 मिनिटं वेळ देणार आहोत. स्ट्रक्चर मेकिंगला पुढचे 5 मिनिट आणि नंतरचे 5 मिनिट कशासाठी असणार आहेत तर त्यानं याचं फॅकल्टीने याचं डिस्कशन करण्यासाठी 5 मिनिटं असणार. सो स्ट्रिक्टली 15 मिनिटांमध्ये आम्ही कम्प्लिटली या क्वेश्चनचं डिस्कशन करणार आहोत. पहिले 5 मिनिट ब्रेन स्टॉर्मिंग असणार आहे, पुढचे 5 मिनिट स्ट्रक्चर बनवण्यात जातील, पुढच्या 5 फॅकल्टी डिस्कस करेल. या पद्धतीने 7 प्रश्नांचं डिस्कशन होईल. 7 प्रश्नांचं डिस्कशन. मग जो 8वा प्रश्न आहे, हा 8वा प्रश्न तुम्हाला लिहायचा आहे. बसून इथं काय करायचंय तुम्हाला लिहायचं आहे. याचं इव्हॅल्युएशन आम्ही करणार आहोत. पण इथं महत्वाची गोष्ट अशी आहे
ही इव्हॅल्युएशन फक्त आम्ही त्याच विद्यार्थ्यांचं करणार आहोत जे या प्रोग्रामला फीस भरतील. येण्यासाठी, लेक्चर अटेंड करण्यासाठी, फीसमध्ये बसण्यास, लेक्चर हॉलमध्ये बसण्यासाठी, आन्सर रायटिंग करण्यासाठी कोणत्याही प्रकारचं कोणतंही रेस्ट्रिक्शन नाहीये. फक्त जे सगळे प्रश्न लिहून झालेत या प्रश्नांचं जर तुम्हाला इव्हॅल्युएशन हवं असेल तर त्यासाठी मात्र तुम्हाला फीस पे करावी लागेल. फीस सुद्धा अत्यंत नॉमिनल आहे, जी मी तुम्हाला थोड्या वेळात सांगतो. पण लक्षात घ्या, इव्हॅल्युएशनसाठी फक्त फीस आहे. लेक्चर अटेंड करण्यासाठी, सेशन अटेंड करण्यासाठी, बसण्यासाठी तुमच्याकडनं कोणतेही चार्जेस घेतले जाणार नाहीत. मी जे सांगितलं, दर प्रत्येक सत्रात 8 प्रश्नांचं डिस्कशन असेल. 5 मिनिटं डिस्कशन, 5 मिनिटं ब्रेन स्टॉर्मिंग, 5 मिनिटं स्ट्रक्चर मेकिंग आणि नंतरचे 5 मिनिटं काय असेल, डिस्कशन बाय फॅकल्टी. प्रत्येक प्रश्नाला 15 मिनिटं तुम्हाला या ठिकाणी अलॉट केलेले असतील. त्यानंतर एस्सेचे समर्पण आहे. मी तुम्हाला सांगितलं 2 वीक जीएस असणार आहे, 1 वीक एस्से आणि इथिक्स सोबत असणार आहे. तर एस्सेचं समर्पण 3 तासांचं असणार आहे, ज्यामध्ये आम्ही मॅक्सिमम एस्से डिस्कस करणार आहोत. एस्से सुद्धा आम्ही फक्त त्याच विद्यार्थ्यांचा इव्हॅल्युएट करू ज्या प्रोग्रामची फीस पे करणार आहेत. बाकी सगळ्या विद्यार्थी अटेंड करण्यासाठी कोणतेही चार्जेस नाहीयेत. मग फीस कशी असणार आहे तर लक्षात घ्या, प्रोग्रामला येण्यासाठी, अटेंड करण्यासाठी कोणतीही फीस नाही. प्रोग्राम कम्प्लिटली फ्री आहे. पण जर तुम्हाला पेपर इव्हॅल्युएशन करून घ्यायचा असेल तर आमच्या संपूर्ण कोर्सची फीस आहे 9,999, ज्यामध्ये जीएस पण आलं, त्यानंतर एस्से पण आला आणि त्यामध्ये इथिक्स सुद्धा आलं. या सगळ्यांची फीस आहे 9,999 आणि ही फीस तुम्ही 5 टप्प्यात पे करू शकता. प्रत्येक महिन्याला 2,000 असं 5 महिने तुम्ही ही फीस पे करू शकता. ही फीस ऑनलाईन कोर्ससाठी सुद्धा सेम आहे आणि फीस ऑफलाईन कोर्ससाठी सुद्धा सेम आहे. महत्वाची गोष्ट, याच फीस मध्ये ज्ञानदीप अकॅडमीचे तुम्हाला सगळ्या क्लास नोट्स, क्लास रेफरन्स मटेरियल दिले जातील. फक्त यामध्ये माइंड मॅप इन्क्लुडेड नाहीयेत. बाकी सगळे अनालिसिसचे पुस्तकं सगळं तुम्हाला या ठिकाणी अवेलेबल करून दिलं जाईल. फक्त माइंड मॅप सोडलं तर बाकीचं रेफरन्स मटेरियल तुम्हाला दिलं जाईल. आणि जे विद्यार्थी या ठिकाणी या समर्पण बॅचला जॉईन करतील, या सगळ्या विद्यार्थ्यांना आम्ही जी समीक्षण नावाची आमची बॅच आहे, जी मेंटरिंगची बॅच आहे, या बॅच मध्ये आम्ही सगळा सपोर्ट या ठिकाणी अवेलेबल करून देणार आहोत. इथं महत्वाचं मला एक गोष्ट काय सांगायची आहे, तर खूपदा असं असतं की आपल्याला वाटतं की हे कोणत्या पद्धतीने चाललंय. तर लक्षात घ्या, आम्ही डिस्कशन बेस्ड लर्निंगवर फोकस करतो. फक्त फॅकल्टीने उत्तर सांगण्यापेक्षा तुमचं स्ट्रक्चर काय आहे. असं होऊ शकतं की पहिल्या महिन्यात स्ट्रक्चर जमत नाहीये, दुसऱ्या महिन्यात थोडंफार जमतंय, तिसऱ्या महिन्यात थोडं सेटिंग होतंय, चौथ्या महिन्यात मात्र फॅकल्टीने तुमचं डिस्कशन सेम येतंय. हे आपल्याला मिळवायचं आहे. पर्सनल फीडबॅक सिस्टीम असणार आहे, एक्सक्लुझिव्ह टेलिग्रामचे सपोर्ट ग्रुप असणार, ज्यात तुम्हाला सगळ्या नोट्स आणि सगळे प्रश्न त्या ठिकाणी मिळणार आहेत. याबद्दल अधिक माहिती हवी असेल तर परत हे 2 फोन नंबर तुम्हाला सांगतो. 95 11 28 0 465, 88 06 277 677. हा प्रोग्राम अल्का टॉकीज चौकाच्या 7th फ्लोअरला असणार आहे. या प्रोग्राम बद्दल जर जास्त माहिती हवी असेल तर तुम्हाला हा गुगल फॉर्म भरायचा आहे. या गुगल फॉर्म मध्ये तुम्हाला गोष्टी अवेलेबल मिळून जातील, कळून जातील. गुगल फॉर्मला स्कॅन करा, तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. आणि जर ऑनलाईन बद्दल माहिती हवी असेल तर फोन नंबर सांगतो, 90 11 66 10 20 हा नंबर आहे. यावर तुम्ही समर्पणच्या ऑनलाईन बॅचची माहिती घेऊ शकता. या ठिकाणी या QR कोडला स्कॅन करा, याच्यावरती रजिस्ट्रेशन सुरू आहेत. एवढ्या लोकांचं क्वालिटी पेपर चेकिंग करणं प्रॅक्टिकली शक्य नाहीये. यामुळे विद्यार्थ्यांनी फ्री येण्यावरती आमचं कोणतंही रेस्ट्रिक्शन नाहीये. पेपर इव्हॅल्युएशनला मात्र आमच्याकडे लिमिटेड सीट असतील. सगळ्यांचे पेपर आम्ही इव्हॅल्युएशन करून देणं शक्य नाहीये आणि सगळ्यांचे पेपर आम्ही इव्हॅल्युएट करून देणार सुद्धा नाहीयेत. आम्हाला जेवढं शक्य, जेवढं चांगलं फीडबॅक येऊ शकतो तेवढ्यावरच आम्ही काम करणार आहोत. ज्ञानदीपसाठी क्वालिटी जास्त महत्वाची आहे कोणत्याही प्रकारच्या क्वांटिटीपेक्षा. सो तुमचं नाव ॲज अर्ली ॲज पॉसिबल या रजिस्ट्रेशनला देऊन तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. तुम्हा सर्वांचं ज्ञानदीपमध्ये मनापासून स्वागत आहे. धन्यवाद.